नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 2 ते 8 दिवसापर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. सध्या परिस्थिती पाहता सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र अ, कमी बंगालच्या उपसागरामध्ये व इकडे विशाखापट्टणम, छत्तीसगड ह्या भागात तयार होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. कमी दाबाचे क्षेत्र हे साधारणतः पुढे सरकताना आता तुम्हाला दिसत आहे. पुढे सरकत ते आपल्या महाराष्ट्राच्या ईशान्य कोपऱ्यातून पुढे सरकणार आहे. वायव्य दिशेला पुढे निर्माण म्हणजे जाणार आहे असण्याची शक्यता हे मॉडेल दाखवत आहे. त्यावेळी राज्यात सुद्धा म्हणजे भयानक जोर असा पावसाचा होणार आहे आणि जेणेकरून पावसाचा जोर इतका वाढणार आहे की पूर परिस्थिती निर्माण होईल असा संकेतसुद्धा या कमी दाबाच्या क्षेत्रावरून दिसत आहे. ते कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू 15 ऑगस्ट ते 16 ऑगस्टच्या दरम्यान इंदूर, नागपूर ह्या भागातून पुढे सरकत इकडे गुजरात साईडला पुढे मध्य प्रदेशातून सरकणार असण्याचे दिसते. त्यामुळं संपूर्ण उत्तर महाराष्ट्र हा संपूर्ण पावसाचा प्रदेश राहणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रातसुद्धा पावसाचा जोर अधिक वाढून अतिशय मुसळधार पाऊससुद्धा इकडे मराठवाड्या साईडला सुद्धा होण्याची शक्यता आहे. कोकण पट्टीत सुद्धा बऱ्यापैकी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसून येते. तरी पण हा कमी दाबाचा क्षेत्र आहे, अंदाज आहे. पण पावसाचा मॉडेलच्या नुसार पाहायला गेलं तर असं दिसतं, ते आता तुम्हाला पुढे दिसेलच. आता कमी दाबाचं क्षेत्र गुजरातच्या व मध्य प्रदेशच्या असे आसपास दिसत आहे महाराष्ट्रातून. कमी दाबाचे क्षेत्र स्थिर असल्यामुळे पावसाचा जोर कायम टिकून राहण्याची शक्यता आहे. सध्या 24 तास पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे मध्य महाराष्ट्रामध्ये हलकासा पाऊस असणार आहे आणि विदर्भ परत मराठवाड्यात बऱ्यापैकी मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे. इकडे पश्चिम महाराष्ट्र कोकण पट्टीत मध्यम ते जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे आणि इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, विजापूर पट्टा हे कर्नाटक साईड, परत गोकाक, बागलकोट ही कर्नाटक साईडने हलका मध्यम पाऊस असणार आहे आणि तसेच घाट परिसर आणि त्याच्या पूर्व साईडला हलका मध्यम पाऊस असण्याची शक्यता आहे. इकडे मराठवाड्यात आणि इकडे मध्य महाराष्ट्राच्या पूर्व बाजूस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे आणि तिथून खाली विदर्भ साईडला पाहायला गेलं तर विदर्भ साईडला बऱ्यापैकी चांगला मध्यम ते जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. सोलापूर, लातूर, नांदेड, बीड परिसरात आणि इकडे नागपूर, चंद्रपूर ह्याही परिसरातून बऱ्यापैकी जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यानंतर पुढे पावसाच्या प्रमाणात हळूहळू वाढ होईल. 48 तासात विदर्भ पट्ट्यात जोरदार मुसळधार काही ठिकाणी पाऊस पडेल व पुसाद, नांदेड, चंद्रपूर, लातूर हा जो पट्टा आहे तेलंगणा साईड ह्याही साईडला बऱ्यापैकी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड, अकलूज, लातूर, सोलापूर ह्याही पट्ट्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इकडे मध्य महाराष्ट्रात हलका जे पाऊस होता तिथं बऱ्यापैकी चांगला पाऊस असेल आणि कोकण पट्टीत मात्र मुसळधार पाऊस असणार आहे. रत्नागिरी, दापोली, सातारा, पश्चिम पुणे, पश्चिम भाग, मुंबई, इकडे पालघर परिसरात तिथून पुढे पावसाचा जोर अचानक म्हणजे वाढण्याची शक्यता ही मॉडेल दाखवत आहे. त्यावेळी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोकणपट्टी साईड ह्या भागातून मुसळधार व मध्य ते दक्षिण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, परत विदर्भ साईडला जास्ती करून मराठवाडा, विदर्भ साईडला जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भ साईडच्या पूर्व दिशेला मध्यम ते जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे आणि इकडे परत मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता वाढणार आहे. तिथून आणखीन पुढे पावसाची तीव्रता वाढून अतिमुसळधार पाऊस कोकणपट्टी साईडला होणार असे आहे असं हे मॉडेल दाखवत आहे. तिथून उत्तरेकडच्या साईडला नाशिक, पालघर ह्या भागातून सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि इकडे उर्वरित सर्व महाराष्ट्रामध्ये मध्यम ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता विदर्भ, मराठवाडा आणि इकडे तेलंगणा साईडला पावसाचा जोर वाढून मध्यम ते मुसळधार अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहता पावसाचा हाहाकार त्या ओळी होणार आहे.
नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.